हाय हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला पिको आणि फॉल करण्याची सोपी पद्धत। तर पिको फॉल करताना साडीचं सरळ कटिंग करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी साडी या पद्धतीने जमिनीवर अंथरून घ्यायची आहे आणि सरळ एका लाईनमध्ये कात्री ठेवून कटिंग करायची आहे। आता कटिंग झाल्यानंतर हा जो फॉल आहे हा धुवून आणि व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता इथं मॅचिंग दोरा घ्यायचा आहे। आता साडीचा काठ ग्रीन आहे आणि वरती येलो कलर आहे, त्यामुळे मी हा फॉल वापरलेला आहे। आता ग्रीन कलरचा काठ असल्यामुळे वरच्या बाजूने म्हणजे सुईच्या बाजूने ग्रीन कलर दिसायला हवा। तसं तर येलो कलर पण सूट होईल, पण डार्क बॉटल ग्रीन कलरचा काठ आहे म्हणून मी इथे ग्रीन कलरचाच दोरा घेतलेला आहे आणि तोच आता इथे ओवून घ्यायचा आहे। त्यानंतर सगळ्यात आधी साडीचा जो साईडचा पदर आहे त्याला पिको करून घ्यायचा आहे। बऱ्याच वेळा दोन्ही साईडला पिको करण्याची गरज राहते, पण इथे एकच साईड आहे। तर या पद्धतीने पिकोच्या मशीनचा जो नॉब आहे त्याच्या मधोमध साडीचा काठ ठेवायचा आहे आणि साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे, म्हणजेच पिको बारीक होतो। आता तुम्हाला इथे दिसतही असेल की किती पिको बारीक होत आहे, अगदी पातळ दोरीसारखा। तर तुम्हाला जर जाड पिको नको असेल आणि असा बारीक पातळ पिको हवा असेल तर या पद्धतीने साडी अलगद हाताने पुढे खेचायची आहे आणि पिको करून घ्यायचा आहे। आता वरच्या बाजूलाही थोडंसं ओपन पिको राहिलेला आहे म्हणून तोही करून घेतला आणि नंतर धागा कट केला। त्यानंतर आता फॉल लावण्यासाठी बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं, तर इथे तुम्ही 12 ते 13 इंच मार्जिन सोडू शकता। आता साडीचं जे फॉल आहे तो थोडा तिरका होता म्हणून मी सरळ कट करून घेतला आणि सरळ एका लाईनमध्ये केल्यानंतर अर्धा इंच फॉल आतमध्ये दुमडला। दुमडलेली बाजू साडीच्या आतमध्ये साडी आणि फॉलच्या मध्ये जाईल या पद्धतीने ठेवला आणि जो फॉल आहे तो साडीच्या काठावर ठेवून या पद्धतीने थोडी थोडी करून साडी सेट करत पूर्ण साडीला फॉल पिकोच्या मदतीने लावून घ्यायचा आहे। आता इथे सुद्धा साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे म्हणजे पिको जाडसर होत नाही। बऱ्याच मैत्रिणींची कंप्लेंट असते की हातशिलाई करूनच फॉल दोन्ही साईडने लावावा, पिको करू नये। पण हातशिलाई केल्याने काय होतं की धागा जर कशात अटकला तर तो पूर्ण फॉल निघून येतो, पण या पद्धतीने जर तुम्ही काठाच्या बाजूने पिको करून घेतला तर फक्त वरच्या बाजूने हातशिलाईची गरज पडते आणि फार काही फरक पडत नाही दोरा अटकला तरी, म्हणजे खालच्या एका बाजूने तरी फॉल परफेक्ट लागला गेलेला असतो। थोडासा वरचा दोरा निघाला तर परत आपण तो करून घेऊ शकतो। आता इथे सुद्धा काठाच्या बाजूकडून जाड पिको होऊ नये म्हणून साडी या पद्धतीने पुढे खेचून घेऊन साडी सेट करत करत पूर्ण साडीला हा फॉल लावून घ्यायचा आहे। आता फॉलच्या दुसऱ्या टोकाकडे आले की सेम तीच प्रोसेस करायची। अर्धा इंच फॉल जो आहे तो आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे आणि पिको करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण करणार आहोत हातशिलाई। तर हातशिलाई करण्यासाठी तुम्ही मशीनवरही करू शकता किंवा सरळ जमिनीवर अंथरून घेऊन सुद्धा करू शकता। आता इथे पहा मी तुम्हाला दाखवते मशीनवरतीच कशा पद्धतीने करायचा। तर आता मशीनवरती फॉल लावताना कॉटनची साडी असेल तर चालतं, पण ऑर्गेन्झा किंवा सिल्क किंवा सटकणाऱ्या ज्या साड्या असतात त्या साड्यांना मशीनवरती फॉल हातशिलाई कधीच करायचं नाही। तर सरळ जमिनीवर साडी अंथरून घ्यायची आणि हातशिलाई करून घ्यायची। आता हातशिलाई करताना सुईसुद्धा बारीक वापरायची आहे। जाडसर सुई वापरली तर पूर्ण जो दोरा असतो तो आतल्या बाजूने दिसून येतो, म्हणजे साडीच्या सुईच्या बाजूकडून दिसून येतो। त्यामुळे सुई एकदम बारीक वापरायची आहे आणि वरच्या बाजूने 1/4 इंचाचं सिलाई मार्जिन घ्यायचं आणि सुईच्या बाजूने म्हणजे आतल्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढंच मार्जिन, म्हणजे फक्त दोरा अटकेल या पद्धतीने मार्जिन घेऊन पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे। दोरा मात्र अखंड वापरायचा आहे म्हणजे फॉल हा अखंड लागला जातो। तर बघा या पद्धतीने मी ही मार्किंग तुम्हाला करून दाखवते। आता हे 1/4 इंचाचं मार्जिन आहे, या पद्धतीनेच हातशिलाई करून घ्यायची आहे। सुरुवातीला दोरा तुटतो, दोरा तुटणार नाही याची काळजी घ्यायची। सुरुवातीला हा उभा भाग आहे तिथे हातशिलाई करून घेतली की दोरा पूर्ण बाहेर काढून घ्यायचा, हाताने दोरा प्लेन करायचा आणि मग पुन्हा दुसऱ्या बाजूने हातशिलाई करून घ्यायची आणि मग हाताने प्लेन करून घ्यायचा। या पद्धतीने पूर्ण साडीला मी आता हातशिलाई करून घेते। आता तुम्ही म्हणता की दोरा ग्रीन कलरचा वापरला, कारण वरच्या बाजूने ग्रीन कलर आहे, येलो कलरही सूट होईल, पण ग्रीन कलर वापरला तर अजून व्यवस्थित वाटेल। आता पहा या पद्धतीने मी पूर्ण साडीला हातशिलाई करून घेतलेली आहे आणि आपली साडी पूर्ण झालेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.